नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की कॅन्सर कसा होतो. म्हणजे कॅन्सर होण्याची कारणं फक्त काही धूम्रपानच आहे असंही काही नाही, बरीच कारणं आहेत. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची कारणं म्हणजे धूम्रपान सुद्धा आहे. तर आपण पाहूया की कॅन्सर कशामुळे होतो, काय केल्याने त्याला टाळता येऊ शकतं आणि झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट कुठे किंवा काय कसं करायचं, ही अतिशय महत्त्वाची माहिती आपले मित्र नातेवाईक यांना पण शेअर करा. तर मित्रांनो, कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात त्या पेशी आपलं काम करत असतात आणि ज्यावेळी जुन्या होतात त्यावेळी त्या मरतात आणि नवीन पेशी उत्पन्न होत असतात. पण बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्याच्या शरीरामध्ये अनियंत्रित पेशी वाढू लागतात आणि हे सगळ्यात मोठं कारण असतं की ते कॅन्सर होण्याचं. आता दुसरी गोष्ट, एखाद्याच्या आनुवंशिक घरामध्ये काही इतिहास असेल, आई वडिलांना असेल, आजोबांना असेल, पणजोबांना असेल, तर जेनेटिक म्हणजे त्या पद्धतीने आनुवंशिक पद्धतीने सुद्धा या ठिकाणी कॅन्सर होऊ शकतो. आता दुसरं, जर HPV या हा जर संसर्ग झाला तरी सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यानंतर हेपॅटायटिस B-C म्हणजे रक्तातील जी कावीळ आहे बी आणि सी, हे जरी झालं तरी त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो, लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळी या पेशींची अनियंत्रित वाढ होते त्यावेळी काय होतं की त्याची एक गाठ कुठेतरी तयार होते, म्हणजे एक ट्यूमर कुठेतरी तयार होतं. मग तो भले मेंदूत होईल, पायात होईल, पाठीत होईल, हातात होईल, कुठेही होईल. आणि ह्या ट्यूमरला सुद्धा कॅन्सरच म्हटलं जातं आणि मग ते पुन्हा ऑपरेशन करून त्याला रेडिएशन देऊन सुद्धा बरं केलं जातं. आता ह्या झाल्या काही ठराविक गोष्टी, परंतु कॅन्सर होण्याला सगळ्यात मोठं जबरदस्त कारण म्हणजे तंबाखू. म्हणून आपण थंबनेलला नाव दिलेलं आहे की गायछाप प्रेमींनो, तंबाखू खाताय सावधान. तंबाखूमध्ये काय असतं, निकोटीन असतं आणि 70 आणखी काही त्याच्यामध्ये केमिकल्स असतात की जी आपण तंबाखू ज्यावेळी तोंडामध्ये धरतो. आता बघा, बरीच लोक जी असतात ह्यांची तंबाखू खाण्याची पद्धत वेगळी आहे. काही लोक तंबाखू खातात, 1-2 मिनिटं ठेवतात, थुकून देतात, काही 5 मिनिटात थुकतात, काही लोक 4-4, 5-5 तास असा टोबराची टोबरा भरून ठेवतात. त्यावेळी यांच्या बाबतीत काय होतं की ती तंबाखू, ते निकोटीन आणि त्याच्यातील जे रासायनिक पदार्थ आहेत ते काय करतात, आतमध्ये त्वचेचा रंग वेगळा तयार करतात. आणि त्यावेळी मग काय होतं की घशात किंवा जिभेला म्हणा, टाळ्याला म्हणा, असा एक फोड येतो, पांढरटसा असा फोड येतो आणि त्याची जखम ही नासूर असते. म्हणजे ती कधीही जाणवत नाही की जखम आहे, त्याची आग होते किंवा दुखते, असं काहीही होत नाही. त्याच्यामुळे नेहमी तंबाखू खाणाऱ्यांनी आपलं तोंड स्वच्छ धुवून नेहमी आरशात बघायचे की आपल्याला असा कुठं काही व्रण आलाय का किंवा असा काही फोड आलाय का. जर तसा फोड आला असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन दाखवायचं आणि त्याची बायोप्सी करायची. बायोप्सी केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तो कॅन्सर आहे का नाही हे लगेच 2 दिवसात कळतं. घशाचाही कॅन्सर होतो. तिसरी गोष्ट, सिगरेटने काय होतो, फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. चौथी गोष्ट, दारूने सुद्धा लिव्हरचा कॅन्सर होतो. म्हणजे ज्यावेळी अति प्रमाणात दारू पिली जाते त्यावेळी त्याचा लिव्हर फॅटी होतो. फॅटीचा तो त्या ठिकाणी फायब्रोसिसमध्ये जातो, दुसऱ्या ह्याच्यामध्ये, आणि तिसरा तो जातो सिरोसिसमध्ये आणि चौथा जातो तो लिव्हर कॅन्सरमध्ये. किंवा काहींचं खाणं अतिशय तेलकट असेल, मसालेदार असेल, अशा सुद्धा लोकांना कॅन्सर होतात. तर ही झाली कॅन्सर होण्याची कारणं मित्रांनो. तर आता जी तुम्हाला काय टाळता येऊ शकतात, सगळ्यात जास्त प्रमाण तंबाखू खाणाऱ्यांचं, सिगारेट ओढण्यापेक्षा सुद्धा, किंवा चेन स्मोकर म्हणजे जे सारखे सिगरेट ओढतात त्यांच्यासाठी सुद्धा एक सावधानतेचा इशारा आहे. तंबाखू खाणाऱ्याने काय करायचे, फार फार तर एक तुम्हाला सवय नाही, 5 मिनिटाच्या तंबाखू खाऊन थुकायची आणि स्वच्छ पाण्याने तो गुळणा करायचा आहे, गार्गलिंग करायचं आहे. म्हणजे घशामध्ये सुद्धा त्याचा अर्क राहिला नाही पाहिजे किंवा पोटात सुद्धा गेला नाही पाहिजे. किंवा गुटखा खाणाऱ्यांना तर म्हणजे त्यांची तोंड अशी फाटलेली सुद्धा असतात कॅन्सरने, एवढा भयानक पद्धतीचा कॅन्सर होतो त्यांना. तर ह्या लोकांनी प्रथमतः त्यांचं तोंड स्वच्छ धुवायचं. बरीच लोक काय करतात,
तंबाखू खाल्यानंतर फक्त थुकतात, असं बोट घालतात, थुकून टाकतात आणि तसंच ठेवतात. मग ते दिवसभर तसंच राहतं. तर त्याच्यामुळे कॅन्सर होण्याची खूप दाट 99% शक्यता असते. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही तोंड तुमचं स्वच्छ ठेवाल, घशाला जेवढं तुम्ही गुळण्या कराल घशाच्या, मिठाच्या पाण्याने म्हणा, गुळण्या करत राहताल, तेवढा तुमचा घसा सुद्धा स्वच्छ आणि व्यवस्थित राहील. चेन स्मोकर तुम्ही जर सिगरेट ओढताय, तर तुम्ही सकाळी 1-2 सिगरेट किंवा संध्याकाळी 1-2 सिगरेट ओढा. तुम्ही जर दिवसभर सारखे सिगरेट ओढत गेले, तर जो टार आहे त्या धुराचा, तो पूर्ण त्या फुफ्फुसामध्ये पॅक होतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा खोकला येतो, रक्त पडतं आणि मग ती लक्षणं होतात, ती कॅन्सरची होतात. तर दारू पिणाऱ्याने सुद्धा काय करायचंय, की दारू पिताना आपला जर लिव्हर फॅटी झालाय, तर तुम्ही थांबायचं तिथं, वर्षभर थांबायचं. लिव्हर हा एक आपल्या शरीरामध्ये असा एक मोठा ऑर्गन आहे, की तो आपोआप सगळे आजार त्याचे बरे करण्याची ताकद त्याच्यामध्ये ठेवतो. आता मित्रांनो, हे झालं. आणि जरी एखाद्याला चुकून कॅन्सर झाला, आता बरेच लोक कॅन्सर होतात, तर याचे जे ट्रीटमेंट आहे, आळंदीला एक इंद्रायणी हॉस्पिटल आहे. तिथं पूर्ण महात्मा फुले योजनेअंतर्गत तुमच्याकडं आधार कार्ड आणि फोटो असेल किंवा रेशनिंग कार्ड, सॉरी आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड जर महाराष्ट्रातलं असेल, तर तुमच्यावर तिथे पूर्ण उपचार फ्री केले जातात. फक्त तिथं तुम्हाला राहण्याची सोय पाहावी लागते, कारण तिथं कंजेस्टेड एकदम थोडंफारच म्हणजे लोकांना राहण्याची जागा आहे. अन्यथा सर्व लोक तिथं रूम घेऊन राहतात. तिथे फार 2-3 हजार रुपये महिन्यामध्ये रूम मिळतात आणि महिन्याभराची किंवा काहींची 2-2 महिने ट्रीटमेंट चालते. तर ते त्याच्यामध्ये त्यांना ते होऊन जातं फुकट खर्चामध्ये. असं जर बाहेर तुम्ही जर व्हॉलंटरी कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये गेलात, तर 20 ते 25 लाख रुपये खर्च येतो मित्रांनो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या लोकांना माहीत नाही की कॅन्सर झाल्यानंतर कुठं जायचं, तर कुठल्याही पद्धतीचा कॅन्सर असेल तर तुम्ही इंद्रायणी हॉस्पिटलला जा. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ट्रीटमेंट फ्री केली जाते. दुसरी गोष्ट, अजून कुठं कॅन्सरची ट्रीटमेंट फ्री केली जाते, तर आपलं जे भैरोबा नाल्याच्या पुढं जे हॉस्पिटल आहे, रेसकोर्सच्या अपोजिट बाजूला, तिथे कमांड हॉस्पिटल म्हणून आहे. तिथे अतिशय सुंदर अशी ट्रीटमेंट दिली जाते. तर ती जी ट्रीटमेंट आहे तिथे सुद्धा फुकट दिली जाते. का फुकट दिली जाते, की राज्य सरकारने त्यांना त्या जागा फुकट दिलेल्या आहेत मिलिटरीला, आणि एक करार करून घेतलेला आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांवरती, मग तो कॅन्सर असो, थंडी ताप असो, कुठलंही असो, कुठलाही आजार असो, त्याच्यावरती फुकट ट्रीटमेंट करायची, त्याची फाईल तयार करायची आणि आम्हाला पाठवायची. तर ते काय करतात, म्हणजे तिथं जे राहण्याचं किंवा खाण्याचं जे काही बिल असेल किंवा सर्जरीचं थोड्याफार प्रमाणातलं बिल, तर हे सगळं बिल राज्य सरकार ती फाईल मंजूर करून या ठिकाणी त्या हॉस्पिटलला पेड करत असते. म्हणून आपल्याला तिथं फ्री ट्रीटमेंट मिळत असते. आता ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी लोकांना माहीत नसतात. ज्यावेळी घरामध्ये कॅन्सर होतो त्यावेळेस सगळी माणसं हादरून जातात की आता काय करायचं. पण मित्रांनो, त्यासाठीच आपण हे व्हिडिओ नेहमी आणत असतो. इथे तुम्हाला कुठलेही फी पडणार नाही किंवा तुम्हाला मुंबईला जाण्याची गरज नाही. मुंबईला गेल्यानंतर राहण्याची सोय होत नाही. तिथे पेशंट बरोबर असणाऱ्या लोकांचे खूप हाल होतात. इकडे मात्र तुम्ही आळंदीला किंवा कमांडला एक पेशंट, कॅन्सर पेशंट बरोबर अलाउड असतो. त्याला तिथे बाहेर झोपण्याची जागा व्यवस्थित दिली जाते. तर त्याच्यामुळं तुम्ही कुठलीही, जर तुम्हाला कुठल्या नातेवाईक असेल, मित्र असेल किंवा जवळचा शेजारी असेल ना, कोणाला जर कॅन्सर झाला, कसल्याही पद्धतीने कसलाही कॅन्सर असो, तर तिथे तात्काळ ट्रीटमेंट ही कमांडला केली जाते. त्याच्यानंतर इंद्रायणी हॉस्पिटल आळंदीला सुद्धा केली जाते. एवढ्या चांगल्या सोयी दिलेल्या आहेत आणि त्याही फुकट दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं कॅन्सर झाल्यानंतर न घाबरता तर सगळ्या गोष्टींना समोर जायचंय. पण पहिली गोष्ट मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, की कॅन्सर होईपर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. आता बऱ्याच लोकांना काही व्यसनाधीन नसतात, काही नसतात, तरी त्यांना सुद्धा कॅन्सर होतो. म्हणजे हे एखादा 2-3-5% उदाहरण असतं की असे लोकांना होऊ शकतं. तर त्यांना सुद्धा तिथं ट्रीटमेंट फुकट आहे. आणि आता कॅन्सरवरती सहजरित्या उपचार चालू झालेले आहेत आणि कॅन्सरमधून लोक बरी होतात. फक्त कॅन्सर झाल्यानंतर जे काही त्याचे नियम पाळायचे, म्हणजे एखाद्याला जर तंबाखूमुळे कॅन्सर झालेला आहे, तर त्याने आयुष्यात निकोटीन, म्हणजे सिगरेटमध्ये पण निकोटीन असतं, तंबाखूमध्ये पण असतं, बिडीमध्ये पण असतं, या गोष्टीला हात लावायचं नाही, दारूला हात लावायचा नाही.
या व्यसनाच्या सगळ्या गोष्टी सोडून तो त्याचं आयुष्य हे दैनंदिन जीवन एक रेग्युलर माणसाच्या पद्धतीने जगू शकतो. त्याच्यामुळे घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि जर आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.